निर्णय आला या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो। जो शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जैन समाज बांधवांना दिला होता, मी स्वतः जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही शब्द जो दिला होता की या जैन बोर्डिंगच्या झालेल्या व्यवहारासंदर्भात जैन समाजाची जी भावना आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि म्हणून याच्यामध्ये या विषयाच्या संदर्भात असलेल्या सर्व घटकांशी चर्चा करून त्याला हा सगळ्यांना मिळून हा व्यवहार एक जैन समाजाची जी जनभावना आहे। नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो 13.5 करोडचा हिशोब दिलेला नाही आहे, त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत। हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहे। एवढा मोठा 13.5 करोडचा जो भ्रष्टाचार आहे, ज्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि त्याच्यामुळे या 2 तारखेला आपण जो पहिला प्रश्न विचारला, माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व संघटना आम्ही ताकदीने उभे आहोत। मी महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे। आत्ता देखील आमची मीटिंग चालू आहे आणि आत्ता देखील 24 म्हणाले, परंतु त्यापेक्षा जास्त देखील संघटना आज आमच्या सोबत आहे। 2 तारखेला 2 ते 5 निवडणूक आहे आणि 5 तारखेला त्याचं काउंटिंग आहे। आपल्या सर्वांना 2 तारखेला 5 वाजता याच्यात मध्ये काय होत आहे हे निश्चित लक्षात येणार।